नमस्कार. आपल्या PYQच्या सिरीजमध्ये भारताचा इतिहास यावर आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत. गव्हर्नर जनरल्स व व्हाईसरॉय जे 1773 पासून ते 1947 पर्यंत जे काही झालेले आहेत त्याच्यावर जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे लॉर्ड हार्डिंग्स 1844 ते 1848 असा त्यांचा कार्यकाळ होता. लॉर्ड हार्डिंग्स यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले? तर यांच्या याच्यात पहिलं युद्ध झालेलं होतं इंग्रज शीख युद्ध. ठीक आहे, प्रश्न बघा रिसेंटमध्येच विचारला आहे 2026ला. हार्डिंग्सच्या काळात पहिलं इंग्रज शीख युद्ध झालेलं. तर आता आपण बाकीचे युद्ध बघून घेऊ. लॉर्ड हार्डिंग्स 1844 ते 1848 हा त्यांचा कार्यकाळ. याच्या कालावधीत पहिले इंग्रज शीख युद्ध 1845 ते 1846 झाले व ते मार्च 1846ला लाहोर तहाने थांबले. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. कोणत्या तहानं पहिलं इंग्रज शीख युद्ध थांबलं? तर लाहोर तहाने ते थांबलेलं आहे. मनुष्य बळीची पद्धत कायद्याने बंद केली कोणी? लॉर्ड हार्डिंग्सने. शासकीय कार्यालयाला रविवारी सुट्टी देण्याची पद्धत भारतात प्रथम सुरू केली कोणी? लॉर्ड हार्डिंग्सने. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मनुष्य बळीची पद्धत कायद्याने बंद करणारा आणि रविवारी सुट्टी देणारा. ठीक आहे, पुढे बघा. ब्रिटिशांचे इतर सत्ताधीशांसोबत झालेले युद्ध ऑब्लिक लढाया. आता याच्यात 3 पद्धतीने दिलेलं आहे. एक तर ब्रिटिशांचे भारतीय सत्ताधीशांसोबत झालेल्या लढाया, नंतर ब्रिटिशांचे युरोपियन सत्ताधीशांसोबत झालेल्या लढाया आणि ब्रिटिशांच्या भारतीय सीमेपलीकडील सत्ताधीशांसोबत झालेल्या लढाया. हे 3 याच्यात त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे. तर बघा, भारतीय सत्ताधीशांसोबत झालेल्या लढायांमध्ये आपल्याला बघायचं आहे पहिलं की म्हणजे ब्रिटिश जेव्हा भारतात आले मग भारतातील कोणत्या सत्ताधीशांसोबत, भारतीय सत्ताधीशांसोबत त्यांच्या लढाया झाल्या? तर 1757ची प्लासीची लढाई रॉबर्ट क्लाईव्ह सोबत 1757ची प्लासीची लढाई कोण होतं त्याच्यात? रॉबर्ट क्लाईव्ह वर्सेस सिराज उद्दौला. नंतर 1764ची बक्सारची लढाई सर हेक्टर मनरो वर्सेस मीर कासिम शुजा उद्दौला शाह आलम. आता प्लासीची लढाई, बक्सारची लढाई आणि मध्ये एक लक्षात ठेवा वॉन दी वॉशची लढाई यांचा सिक्वेन्स विचारलेला आहे. PVB अशी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. PVB. P फॉर प्लासीची लढाई, V फॉर वॉन दी वॉशची लढाई, B फॉर बक्सारची लढाई. प्लासीची लढाई 1757, वॉन दी वॉशची लढाई 1760 आणि बक्सारची लढाई कधीची? 1764ची. प्लासीची लढाई कोण होतं? रॉबर्ट क्लाईव्ह वर्सेस सिराज उद्दौला. आणि बक्सारच्या लढाईत किती जण होते? म्हणजे इकडे होतं सर हेक्टर मनरो आणि विरुद्ध होते मीर कासिम शुजा उद्दौला शाह आलम. आता बघा, म्हैसूरचा टिपू सुलतान सोबत झालेले किती युद्ध आहेत? 4. त्याच्यानंतर मराठ्यांसोबत इंग्रजांचे किती युद्ध झालेले आहेत? 3. नंतर शिखांसोबत इंग्रजांचे किती युद्ध झालेले आहेत? 2. तर साधा प्रश्न विचारला जातो की मराठा युद्ध किती झाले, शीख युद्ध किती झाले, अफगाण युद्ध किती झाले, बर्मासोबत किती युद्ध झाले, हे साधे प्रश्न विचारले जातात जे आपले चुकतात. तर ते आधी आपण कोणाचे किती युद्ध झाले हे आपण बघणार आहोत. तर बघा, म्हैसूरचा टिपू सुलतान म्हणजे म्हैसूर सोबत किती 4 युद्ध झाले? लक्षात कसं ठेवणार? म्हैसूर लिहिताना 4 अक्षरांचा वापर आहे. म ह स र ह्या 4 अक्षरांचा वापर आहे. मग लक्षात ठेवा, म्हैसूर सोबत 4 युद्ध झाले. मराठे याच्यात 3 अक्षर आहे, 3 युद्ध झाले. नंतर शिखामध्ये 2 आहेत अक्षरं, 2 युद्ध झाले. एवढं तर पाठ होईल तुमचं. म्हैसूर सोबत 4, मराठ्यांसोबत 3, शिखांसोबत 2. या व्यतिरिक्त पुढे पण 2 आहेत, ते मी तुम्हाला पुढे येईल तेव्हा सांगते. तर आता आपण हे बघून घेऊ. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं म्हैसूर युद्ध. ठीक आहे, ह्या सगळ्यांचा कालावधी आपल्याला माहिती पाहिजे. बघा, म्हैसूरचं जे युद्ध आहे एक लक्षात ठेवाल, सगळे 1700च्या काळातले आहेत. 1700च्या पुढे म्हणजे 1750 पासूनचा पुढचा कालावधी घ्यायचा. म्हणजे 1766, 1780, 1790, 1799. कळलं? नीट लक्षात ठेवा. 1700चं वर्ष घ्यायचं. म्हैसूरमध्ये 1700चं वर्ष घ्यायचं.
1766 ते 69, 1780 ते 84, 1790 ते 92, 1799. नाही काही लक्षात राहत तर एवढंच लक्षात ठेवा, 1766, 80, 90 आणि 99. ठीक आहे. मग आता आपल्याला समजा हे लक्षात राहत नसेल की कोणत्या काळात कोण अधिकार म्हणजे ब्रिटिश कोणाचा काय म्हणता ब्रिटिश अधिकारी कोण होता, तर हे ना जेव्हा आपण इतिहास वाचतो आणि आपल्याला कालावधी पाठ होत जातो. फॉर एक्झाम्पल आता सतीबंदीचा कायदा कोणी केला? लॉर्ड विल्यम बेंटिंकने 1829ला केला. तर मग आपल्याला हे कोरिलेट होतं. 1829ला कोण होतं? लॉर्ड विल्यम बेंटिंक होता. किंवा विधवा पुनर्विवाहाचा कायदा 1856ला केला. कोणी केला? डलहौसीने केला. मग तेव्हा कोण होतं? डलहौसी होता. हे असं जेव्हा आपण पुढं पुढं जातो ना तर आपला अभ्यास पाठ होत जातो. तर त्याचंच एक पार्ट म्हणून तसं लक्षात ठेवायचं. समजा दिलं असं की म्हैसूर युद्ध ह्या काळात झालं तेव्हा कोण होता, तर आपल्याला हे कालावधी माहिती पाहिजे. तेव्हा होतं वॉरन हेस्टिंग्स. नंतर 1790 ते 92 होता लॉर्ड कॉर्नवॉलिस. आता कॉर्नवॉलिस कायमधारा पद्धत त्याने 1793ला लागू केली आहे. मग आपल्याला आपण इथे त्या अंदाजे एक टिक करू शकतो का तेव्हा लॉर्ड कॉर्नवॉलिस असेल. नंतर लॉर्ड वेलस्ली तैनाती फौजेचा जनक, तर मग 1799ला लॉर्ड वेलस्ली होता असं पाठ करा. नंतर मराठ्यांसोबत इंग्रजांचे 3 युद्ध झाले. तर बघा 1775 ते 1782. एक त्याच्यात सालबाईचा तह महत्त्वाचा आहे, तो पण लक्षात ठेवा. 1775 ते 1782. बघा आता इथे पहिले मराठा इंग्रज युद्ध आहे ना, तसंच इथे दुसरा म्हैसूर इंग्रज युद्ध होते ना, दोन्हीच्या ठिकाणी वॉरन हेस्टिंग आहे. कालावधी बघा 1780 ते 84, 75 ते 82 वॉरन हेस्टिंग्स. ठीक आहे. दुसरं इंग्रज मराठा युद्ध 1803 ते 1805 लॉर्ड वेलस्ली. आणि तिसरं जे आहे 1817 ते 1818 लॉर्ड हेस्टिंग. याच्यात ना हा 1782 आणि 1818, कारण इथे मराठ्यांचं संपते सत्ता 1818, त्यामुळे हे 2 वर्ष खूप महत्त्वाचे आहेत. 1782 आणि 1818. मग पहिलं इंग्रज युद्ध पहिलं इंग्रज मराठा युद्ध 1775 ते 1782 वॉरन हेस्टिंग्स. नंतर दुसरं 1803 ते 1805 लॉर्ड वेलस्ली. आणि 1817 ते 1818 लॉर्ड हेस्टिंग्स. ठीक आहे. सिंधवर ताबा इंग्रजांनी 1843ला मिळवला. त्यावेळी गव्हर्नर जनरल लॉर्ड एलिम्बरो होता. शिखांसोबत इंग्रजांचे 2 युद्ध झाले. पहिलं 1845 ते 1846, दुसरं 1848 ते 1849. पहिल्या वेळेस होता लॉर्ड हार्डिंग्स आणि दुसऱ्या वेळेस होता लॉर्ड डलहौसी. ठीक आहे. 1856ला गैरप्रशासनाच्या कारणावरून अवधचा ताबा लॉर्ड डलहौसीने मिळवला. गैरप्रशासनावरून हे कोणतं कारण देऊन त्याने कोशावर ताबा मिळवला? दत्तकवास्ता नामंजूर, गैरप्रशासन, अजून कोणत्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे, त्याच्यावर प्रश्न विचारतात. ठीक आहे. मग 1856ला गैरप्रशासनाच्या कारणावरून अवधचा ताबा लॉर्ड डलहौसीने मिळवला. पुढे बघा आता आपण आत्ता काय पाहिलं? भारतीय सत्ताधीशांसोबत झालेल्या इंग्रजांच्या ज्या काही लढाया आहेत त्या बघितल्या. आता आपण बघणार आहोत युरोपियन सत्ताधीशांसोबत इंग्रजांची झालेली युद्ध. तर इंग्रज व फ्रेंच युद्ध यांच्यात 3 युद्ध झाली. हे लक्षात ठेवा. आता फ्रेंच जसे आपण हे बाकीचे लक्षात ठेवले, तर जे इंग्रज आणि फ्रेंच आहे ना त्यांच्यात 3 युद्ध झाली, हे लक्षात ठेवा. आणि ती युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यातलीच एक लढाई आहे वॉन दे वॉशची लढाई, जी इंग्रज फ्रेंच युद्धाच्या दरम्यान आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा वर्ष 1746 ते 1748, 1749 ते 54, 1758 ते 63. पहिल्या वेळेस ब्रिटिश विरुद्ध डुप्ले जो फ्रेंच गव्हर्नर होता. नंतर दुसरा रॉबर्ट क्लाइव्ह विरुद्ध डुप्ले. आणि तिसऱ्या वेळेस सर आयरकुट विरुद्ध काउंट डी लाली. डचासोबत बेडेराची लढाई 1759 मध्ये झाली. चिननसुरा येथे डचांसोबत बेडेराची लढाई 1759 चिननसुरा येथे. पुढे बघा ब्रिटिशांचे भारतीय सीमेपलीकडील सत्ताधीशांसोबत युद्ध. तर इंग्रज नेपाळ युद्ध 1814 ते 16 लॉर्ड हेस्टिंग्स. तर बघा बर्मा सोबत इंग्रजांची 3 युद्ध झाली
1824 ते 26, 52 ते 55, 85 ते 86. पहिल्या वेळेस होता लॉर्ड ॲमहर्स्ट, नंतर लॉर्ड डलहौसी आणि नंतर डफरिन. आता बघा बर्मा. बर्मा इथे कसं लिहिलं आहे, या पद्धतीने लिहिलं आहे. आपण लिहायचं बर्मा, म्हणजे 3 अक्षरं लिहायची, म्हणजे 3 युद्ध. हां, अफगाण सोबत झालेली 2 युद्ध. अफगाणमध्ये 4 अक्षरं आहेत, डिवायडेड बाय 2 करायचं, पण 2च युद्ध झाली, हे लक्षात ठेवा. आता तुमचे राहतील का लक्षात काय काय सांगितलं मी? म्हैसूर सोबत 4, मराठ्यांसोबत 3, शिखांसोबत 2, कर्नाटक युद्ध किती? 3, म्हणजे इंग्रज फ्रेंच यांचे 3 युद्ध आहेत. बर्मा सोबत 3 आणि अफगाण सोबत 2 युद्ध. हां, याच्यावर प्रश्न पडलेले आहेत की किती युद्ध झालेले आहेत. हां, पुढचा प्रश्न बघा. कोणत्या व्हॉइसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली? महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व 1 जून 2025ला विचारलेला आहे. तर जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झालेली आहे लॉर्ड रिपनच्या काळात. लॉर्ड रिपनचा कालावधी बघा 1880 ते 1884. लिटनने पारित केलेलं आहे. बघा, लॉर्ड रिपन आणि लॉर्ड लिटन हे दोघं सोबत सोबत लक्षात ठेवायचे, कारण लिटनने ज्या काही वाईट कायदे केले, जाचक कायदे केले, ते सगळे बंद करणारा कोण? रिपन. म्हणजे आधी आला लिटन, त्याच्यानंतर लगेच आला रिपन. ठीक आहे, म्हणजे असा एकमेव अधिकारी की ज्याचं भारतीयांनी स्वतः देणगी काढली, पैसा गोळा केला आणि त्याचा पुतळा उभारला. ठीक आहे, असा एकमेव कोण? उदारमतवादी, खूप चांगला होता लॉर्ड रिपन. हां, तर लिटनने पारित केलेली देशी वृत्तपत्रांचा कायदा लॉर्ड रिपनने रद्द केला. पहिला फॅक्टरी ॲक्ट करण्यात आला, हे महत्त्वाचं आहे. 18 मे 1882 रोजी स्थानिक स्वराज्याचा अधिनियम जिल्हा लोकल बोर्ड पास करून स्थानिक स्वशासनास सुरुवात केली. 1882 मध्ये शिक्षक विषयक सुधारणांसाठी विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला. यांच्याच काळात फेब्रुवारी 1883 मध्ये इल्बर्ट विधेयक मांडले. फ्लोरेंट नायटिंगलने रिपनला भारताचे उद्धारक ही संज्ञा दिली. रिपनचे पुस्तक द ड्युटी ॲट द एज. हां, नीट लक्षात ठेवा. लॉर्ड रिपन विषयी मेन काय? देशी वृत्तपत्रांचा कायदा रद्द केला, पहिला फॅक्टरी ॲक्ट, नंतर 82 रोजी जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना, 82ला शिक्षण विषयक विल्यम हंटर आयोग, नंतर फेब्रुवारी 1883ला इल्बर्ट बिल. किती वर्षाचा आहे, कितव्या सालाचा आहे? 1883. फ्लोरेंट नायटिंगलने काय म्हटलं? भारताचे उद्धारक. आणि रिपनचं पुस्तक काय होतं? द ड्युटी ॲट द एज. पुढे बघा, पुढचा प्रश्न. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासासाठी खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? ऑक्टोबर 2022 कंबाईन ग्रुप बीला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, याच्यातलं एक बघा. रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले. तर सी विधान त्यांनी विचारलं काय बरोबर? हां, तर इथे सी आहे, इथे पण सी आहे. हे 2 विधानं जातील, कारण ब्रॉड गेज नाही सुरू झाले, आधी नॅरो गेज सुरू झाले. ठीक आहे, मग आता आपल्याला हे 2 ऑप्शन उरतात. म्हणजे ए आणि डी तर बरोबरच असणार आहे. आपल्याला आता बी बघायचं आहे. बी. लॉर्ड कॉर्नवॉलिस व जॉन शोअरच्या काळात रस्त्यांच्या बांधकामास मोठी चालना मिळाली. तर रस्त्याचं बांधकामाच्या सुरुवात पण कोणाच्या काळात जास्त झाली? म्हणजे झाली डलहौसीच्या काळात. ठीक आहे, तर मग ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवायच्या. म्हणजे जे विधान आहे, कोणतं विधान? ब, ते पण चुकीचं आहे. म्हणजे आपलं ऑप्शन काय येतं? एक, हे 2 ए आणि डी बरोबर. बघा, आपण हे सगळे वाचू आता. सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण झाले. हो, बरोबर आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिस व जॉन शोअरच्या काळात रस्त्यांच्या बांधकामासाठी मोठी चालना मिळाली. तर त्याच्या काळात नाही, लॉर्ड डलहौसीच्याच काळात. रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले नाही, नॅरो गेज होते. त्याच्यानंतर नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षांची रस्ता सुधार योजना सादर केली. बरोबर आहे. तर बघा, म्हणजे पहिलं आणि चौथं विधान बरोबर आहे. तर बी चुकीचं, कारण रस्त्याच्या बांधकामास मोठी चालना लॉर्ड डलहौसीच्याच काळात मिळाली. आणि सी चुकीचं, कारण रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात नॅरो गेज होते, नंतर मीटर गेज आले, त्यानंतर ब्रॉड गेज आले. म्हणून ए आणि डी बरोबर आहे. ठीक आहे, आता बघा, नागपूर योजना, त्याच्यानंतर बॉम्बे योजना आणि त्याच्यानंतर लखनौ योजना, या
तिन्ही योजनांचा कालावधी नीट लक्षात ठेवा. नागपूर योजना 1943 ते 1963, त्याच्यानंतर बॉम्बे योजना 1961 ते 1981 आणि लखनौ योजना 1981 ते 2001. क्रोनॉलॉजी जरी विचारली तरी आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. बघा, नागपूर योजना 1943 ते 1963 या 20 वर्षांचा रस्ते बांधणी व विकास आराखडा बनवण्यात आला. प्रत्यक्षात राबविले 1943 ते 1961, 5 लाख किलोमीटर लांबीचे रस्ते उभारणे. त्याच्यानंतर बॉम्बे योजना 1961 ते 1981 योजना 20 वर्षासाठी 10 लाख किलोमीटर लांबीचे रस्ते. आधी होते 5 लाख, बॉम्बेमध्ये होते 10 लाख आणि लखनौ योजनामध्ये होते 27 लाख किलोमीटर लांबीचे रस्ते निर्माण करणे. 20 वर्षासाठी होती 1981 ते 2001. 2000 किलोमीटर लांबीचे एक्सप्रेसवे उभारणे. 2000 किलोमीटर लांबीचे काय एक्सप्रेसवे उभारणे. आणि चौथं काय राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प 1998. आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हॉइसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? तर हा प्रश्न अतिशय सोपा आहे. 1858चा जो कायदा आहे त्यामुळे काय झालं, गव्हर्नर जनरल हा व्हॉइसरॉय झाला. ठीक आहे. तर बघा 1773, 33, 53 हे चार्टर्ड ऍक्ट आहेत ऍक्च्युली. ठीक आहे. तर हा तर रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, बरोबर. हे बाकीचे चार्टर ऍक्ट आहे. बघा, हा जो आहे ना, हा आहे रेग्युलेटिंग ऍक्ट. चार्टर्ड ऍक्ट मी इथे लिहिलेत. हा आहे रेग्युलेटिंग ऍक्ट 1773चा. नंतर चार्टर ऍक्ट सुरू झाले बघा 1793, मग 1813 जे 20-20 वर्षांनी आले, मग 1833 आणि 1853. ठीक आहे, हे नीट लक्षात ठेवा. हे 4 चार्टर्ड ऍक्ट पण माहिती पाहिजे. 1793ला पहिला, मग 1813, मग 1833, मग 1853 आणि हा आहे रेग्युलेटिंग ऍक्ट. त्याने काय झालं, बंगालचा जो गव्हर्नर होता, म्हणजे बंगालला पूर्वी गव्हर्नर होता, तर बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. आणि पहिला कोण होता, वॉरन हेस्टिंग्स. ठीक आहे. त्यानंतर 1833 बंगालचा गव्हर्नर जनरल, म्हणजे हा जो बंगालचा गव्हर्नर जनरल झाला ना 1773ने, तो बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल पहिला कोण होता, विल्यम बेंटिंग, बट विथ ॲडिशनल चार्ज ऑफ बेंगॉल. ठीक आहे. आणि 1853ला काय झालं, विदाऊट एनी चार्ज गव्हर्नर जनरल पहिला लॉर्ड डलहौसी, कारण बंगालसाठी काय लेफ्टनंट जनरल नेमला. हा पॉईंट नीट लक्षात ठेवा. शक्यतो हा कुठे निदर्शनास आपला येत नाही, इथे छानपैकी दिलेला आहे. तर हा पॉईंट नीट लक्षात ठेवा की 1833ने बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला. पहिला कोण होता, विल्यम बेंटिंग, पण ॲडिशनल चार्ज होता, पण विथ नो एनी ॲडिशनल चार्ज कोण बनला, डलहौसी, कारण बंगालसाठी लेफ्टनंट गव्हर्नर नेमला. आणि 1858 भारताचा गव्हर्नर जनरल आता गव्हर्नर जनरल अँड व्हॉइसरॉय बनला. पहिला कोण होता, लॉर्ड कॅनिंग होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे डॅश डॅश म्हणाले. तर असं म्हणणारे कोण होते, लॉर्ड मोर्ले. मोर्ले कोण झाले, मॉर्ले मिंटो, मॉन्टेग्यू, चेम्सफोर्ड या दोघांमध्ये जे पहिलं अक्षर आहे ना, म्हणजे पहिलं नाव आहे ते आहे भारत मंत्री, आणि दुसरे जे काय असतात ते गव्हर्नर जनरल, म्हणजे मॉर्ले मिंटो मध्ये मॉर्ले कोण, तर काय भारत मंत्री, आणि दुसरे कोण असणार ते ब्रिटिश अधिकारी तेव्हाचा. ठीक आहे. तर बघा इथे दिलेलं आहे, वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे डॅश डॅश म्हणाले, तो लॉर्ड मोर्ले म्हणाले. यापूर्वी हा प्रश्न STI 2014ला आलेला होता, आता पुन्हा रिपीट झाला. ठीक आहे. तर मोर्ले हे भारत मंत्री होते, तर मिंटो हे गव्हर्नर जनरल व व्हॉइसरॉय होते. कळलं. मोर्ले कोण होते, भारत मंत्री होते, तर मिंटो हे कोण होते, गव्हर्नर जनरल व व्हॉइसरॉय होते. आता मला सांगायचं काय, तसाच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड जो कायदा होता त्याच्यातही मॉन्टेग्यू कोण होता, भारत मंत्री, आणि चेम्सफोर्ड कोण होता, गव्हर्नर जनरल व व्हॉइसरॉय. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न, लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन डॅश डॅश ते डॅश डॅश पर्यंत टाकली गेली. तर कलकत्ता ते आग्रा.
कलकत्ता ते आग्रा. ठीक आहे. मग लॉर्ड डलहौसी विषयी बघा. डलहौसीबद्दल यापूर्वीच प्रश्न क्रमांक 7 मध्ये माहिती दिलेली आहे, ती आपण बघून घेऊ. 1852 मध्ये तार विभागाची स्थापना. 1853 मध्ये पहिली टेलिग्राफ लाईन तार कलकत्ता ते आग्रा 2 शहरात सुरू. लॉर्ड डलहौसीने डॉक्टर विल्यम ओ शांगनेशी यांच्यावर कलकत्ता येथील टेलिग्राफ लाईनची जबाबदारी टाकली होती. पुढे बघा 7वा नंबरचा प्रश्न. लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर बघा, रेल्वे युग सुरू केलं, बरोबर. स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खातं निर्माण केलं, हे पण बरोबर. 1852 मध्ये तार विभागाची स्थापना, हे आपण इतक्यात पाहिलं, बरोबर. आणि 1854 मध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटांची सुरुवात केली. तर ही सगळी विधानं बरोबर आहेत. लॉर्ड डलहौसी विषयी आपण बघून घेऊ. आणि 25व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो पण त्याच्याशीच रिलेटेड आहे, ते आपण बघून घेऊ. बघा, लॉर्ड डलहौसी कालावधी त्याचा 1848 ते 1856. लॉर्ड हार्डिंग्सच्या जागी अर्ल ऑफ डलहौसी वयाच्या 36व्या वर्षी गव्हर्नर जनरल बनला. बोर्ड ऑफ ट्रेडचा तो अध्यक्ष होता. हा साम्राज्यवादी व विस्तारवादी धोरणासाठी ओळखला जातो. दत्तक विधान नामंजूर तत्वाचा वापर करून खालील संस्थाने खालसा केली. बघा, आता हे काय म्हटलंय त्यांनी, दत्तक विधान नामंजूर तत्वाचा वापर करून खालसा केलेली संस्थानं कोणती? तर सातारा 1848, जैतपूर व संबलपूर 1849, भगत 1850, उदयपूर 1852, झाशी 1853, नागपूर 1854, करौली 1855. करौली संचालक मंडळाच्या नकारानंतर परत करण्यात आले. आणि खालसा धोरण यापूर्वी राबवणारा कोण? तर ऑकलंड. नीट लक्षात ठेवा. अवधचा ताबा 1856 कारण कोणतं? गैरप्रशासन घेण्यात आला. नवाब कोण होता? वाजिद अली शाह होता. नीट लक्षात ठेवा. अवधचं कशावरून खालसा केलं? गैरप्रशासनावरून. ठीक आहे. पुढे बघा, सिमला वर्षातील काही दिवस राजधानी राहील हे घोषित केलं. बंगाल तोफखाना कलकत्त्याहून मेरठला, कुठे? कलकत्त्याहून मेरठला आणले. सेनेचं मुख्यालय सिमला होते. शिक्षणाशी रिलेटेड काय काय केलं? 1854 वुड्सचं घोषणापत्र. इंजिनिअरिंग कॉलेज रुड़की. 1853 थॉम्सन पद्धत, ज्यात देशी भाषेवर भर होता. नीट लक्षात ठेवा. 1854 वुडचे घोषणापत्र, इंजिनिअरिंग कॉलेज रुड़की. 1853 थॉम्सन पद्धत, ज्यात देशी भाषेवर भर होता. म्हणजे 54ला वुड्सचा खलिता, त्याच्या आधी 1853 थॉम्सन पद्धत, जी देशी भाषेवर होती. भारतात पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना. याद्वारे गंगा कालवा तयार केला. फिरोज तुघलकाने तयार केलेल्या कालव्याची दुरुस्ती केली. पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना, याद्वारे गंगा कालवा तयार केला. फिरोज तुघलकाने तयार केलेल्या कालव्याची दुरुस्ती केली. 16 एप्रिल 1853 विथ तारीख, हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. 16 एप्रिल 1853 पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान सुरू. डलहौसीला भारतीय रेल्वेचा जनक म्हणतात. पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे. 1852 तार विभागाची स्थापना. 1854 पोस्ट कायदा संमत. नंतर ग्रँड ट्रंक रोडची दुरुस्ती. 1856 विधवा पुनर्विवाह कायदा केला. पाठिंबा देणारे ईश्वरचंद्र विद्यासागर. 1853 चार्टर ॲक्टद्वारे स्पर्धा परीक्षा लागू करण्यात आली. ठीक आहे. महत्त्वाचं कोणता चार्टर्ड ॲक्ट होता तो? 1853चा. 1852 इनाम कमिशन नियुक्त केले. भूमिकर न भरणाऱ्या जहांगीरदाराची जहागिरी रद्द. आणि यांच्या काळात पंजाब म्हणजे 1849 व बर्मा 1852 ब्रिटिश साम्राज्यात विलीन झाले. आता आपण 25व्या क्रमांकाचा पण प्रश्न बघून घेऊ. बघा, 25व्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे? ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल असे 1917 साली डॅश डॅश यांनी घोषित केले. सॉरी, 25 नाही, 24वा बघायचं आहे आपल्याला. 24वा बघून घ्या. इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थांनी खालसा केली. कोणी? तर लॉर्ड डलहौसीने. ठीक आहे. आणि स्पष्टीकरण 7 बघा, बघितलंय आपण.
ठीक आहे. आता हा प्रश्न आलाच आहे तर आपण बघून घेऊ. 24 बघितला, 25 बघून घेऊ. ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल असे 1917 साली कोणी घोषित केले? तर मॉन्टेग्यूने. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड पैकी मॉन्टेग्यूने. मॉन्टेग्यू कोण? भारत मंत्री. भारत मंत्री एडविन मॉन्टेग्यूची घोषणेचा उद्देश ब्रिटिश सरकारने भारतातील लोकांचा विश्वास प्राप्त करून स्वराज्याची वाट मोकळी करणे व INCला शांत करणे, कारण पहिल्या महायुद्धात भारत ब्रिटिशांना मदत करत होता. घोषणेचा उद्देश काय? ब्रिटिश सरकारने भारतातील लोकांचा विश्वास प्राप्त करून स्वराज्याची वाट मोकळी करणे व इंडियन नॅशनल काँग्रेसला शांत करणे, कारण पहिल्या महायुद्धात भारत ब्रिटिशांना मदत करत होता. घोषणेतील बाबी काय बघा. भारताला अधिक जबाबदारीचे सरकार मिळवून देणे हे ब्रिटिश सरकारचे धोरण, नंतर भारताला स्वयंशासन देणे हे अंतिम उद्दिष्ट, आणि भारताला उत्तरोत्तर जबाबदार सरकार स्थापन केले जाईल. भारतीय राजकारणात पहिल्यांदाच स्वराज्य ही संकल्पना ब्रिटिशांनी मान्य केली. ठीक आहे. नंतर 23वा प्रश्न बघा. 23वा प्रश्न जो आहे, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर अर्थात कोणी? लॉर्ड वेलस्लीने. ठीक आहे. लॉर्ड वेलस्ली 1798 ते 1805 तैनाती फौजेची सुरुवात केली. ही सर्वात प्रथम 1778 मध्ये निजामाने स्वीकारली. नीट लक्षात ठेवा. कोणी स्वीकारली? सगळ्यात आधी निजामाने. 1802ला वसईचा तहने पेशव्यांनी. हे बघा, 1802ला वसईचा तह कोणी स्वीकारली? पेशव्यांनी. जिथे आपण हे बघा, इथे मी तुम्हाला काय सांगितलेलं, एक मिनिट, मला तुम्हाला एक दाखवायचं आहे. हे बघा, मराठा युद्ध मी तुम्हाला हे सांगितलं. तर याच्यात एक हे पण लक्षात ठेवा, 1802चं मला सांगायचं आहे तुम्हाला. 1802चा जो वसईचा तह आहे ना, तो पण महत्त्वाचा आहे. तर मग त्याच्यासाठी मी तुम्हाला ते दाखवलं. बघा, 1800 मध्ये हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना. नीट लक्षात ठेवा. रुरकी कोणी केलेलं? लॉर्ड डलहौसीने. आणि कलकत्त्याला फोर्ट विल्यम कोणी? लॉर्ड वेलस्लीने. याच्या कालावधीत चौथं मैसूर युद्ध 1799 आणि दुसरे मराठा युद्ध 1803 ते 5 झाले. वेलस्ली ब्रिटनच्या संसदेचा सदस्य होता. मराठ्यांच्या राजकारणाला विकृत कारस्थानी कपटी म्हणायचा तो. ठीक आहे. आपला 23वा पण प्रश्न झाला. 22वा प्रश्न बघा. एकूण 25 प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. बघा, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर 1858चा कायदा. बघा, आपण इतक्यातच पाहिला. 1773 बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. पहिला होता वॉरेन हेस्टिंग. 1833 बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला. पहिला लॉर्ड विल्यम बेंटिंग, बट ॲडिशनल चार्ज ऑफ बेंगॉल गव्हर्नर जनरल. 1853 विदाऊट एनी चार्ज, कारण बंगालसाठी लेफ्टनंट जनरल नियुक्त. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया फर्स्ट डलहौसी. आणि 1858 गव्हर्नर जनरल अँड व्हॉइसरॉय ऑफ इंडिया फर्स्ट लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे. आता इथे काही इतर महत्त्वाची माहिती जी शेवटी दिलेली आहे हा चॅप्टर संपण्याच्या आधी, तेवढी आपण बघून घेऊ फास्टमध्ये. आणि ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. बघा काय म्हटलंय, राष्ट्रीय काँग्रेसला सूक्ष्म अल्पसंख्याक असे कोण म्हटला? लॉर्ड डफरिन. आणि त्याच्याच काळात इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झालेली आहे, तो सत्तेवर असताना. काय? राष्ट्रीय काँग्रेसला सूक्ष्म अल्पसंख्याक असे लॉर्ड डफरिन म्हणत असत. कॉर्नवॉलिस दरोगा जिल्ह्याचे लहान विभाग करून त्यावर दरोगा हिंदुस्थानी अधिकारी नेमला. बंगालचा सिंह, हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानात जगावयाचे आहे असे वक्तव्य भारत मंत्री बर्कनहेड यांनी केले. हे नीट लक्षात ठेवा. वैधानिक सनदी सेवा स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसेस 1879 मध्ये लॉर्ड लिटनने सुरुवात केली. लॉर्ड लिटनने 1879 स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसेस. जिल्हाधिकारी हे पद वॉरेन हेस्टिंग यांनी 1772 मध्ये निर्माण केले. पेंढार यांचे दमन, तिसरे मराठा इंग्रज युद्ध लॉर्ड हेस्टिंग यांच्या कालावधीत. लॉर्ड एलंबरो दास प्रथा यांच्याच काळात 1843 कायद्याने बंद झाली.
चार्ल्स मेटकाफ भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तिदाता. व्हेरी व्हेरी IMP. ठीक आहे. लॉर्ड वेवेल याच्या काळात कॅबिनेट मिशनची नियुक्ती करण्यात आली. लॉर्ड माउंटबॅटन भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल इन ब्रॅकेट व्हॉइसरॉय व स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ठरले. वॉरन हेस्टिंग बघा 1781 कलकत्ता मद्रासाची स्थापना. चार्ल्स विल्किन्सनच्या प्रथम गीता अनुवादाला प्रस्तावना लिहिली. क्लाईव्हची दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली. 1772 कलेक्टर पद निर्माण केलं. पुढे बघा, लॉर्ड कॉर्नवॉलिस याला भारतीय सनदी सेवेचा जनक म्हणतात. यानेच महसूल विभाग व नागरी प्रशासन विभक्त केले. प्रशासनाचे युरोपीयकरण केले. दरोगा पद निर्माण केले. मार्च 1793 कायमधारा पद्धत जमीनदारी पद्धत राबवली. लॉर्ड हेस्टिंग 1813 ते 23 पेंडर यांचा बंदोबस्त केला. त्यासाठी त्यांनी 1816 कोर्ट ऑफ डायरेक्टरची परवानगी घेतली. हे नीट लक्षात ठेवा. वरचा आहे वॉरन हेस्टिंग्स, हा लॉर्ड हेस्टिंग्स. हे ठीक आहे. पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केला. त्यासाठी त्यांनी 1816 कोर्ट ऑफ डायरेक्टरची परवानगी घेतली. पेंढाऱ्यांचे नेते दोस्त मोहम्मद, चिनू अमीर खान, हेरा व ब्रुरन करीम खान. नंतर मद्रासमध्ये 1820 साली रयतवारी व्यवस्था थॉमस मनरो व रीड द्वारा लागू. ठीक आहे. हे पेज आपलं झालेलं आहे. आपण आता आपण जिथे होतो तिथून पुन्हा स्टार्ट करूया. तर आपलं हे सगळं झालं होतं. 7व्या क्रमांकाचा प्रश्न झाला होता आपला. आता आपण बघूया 8व्या क्रमांकाचा प्रश्न. बघा, भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. लॉर्ड हार्डिंग्स दुसरा. ठीक आहे. लॉर्ड हार्डिंग्स दुसरा. आता लॉर्ड हार्डिंग्स दुसरा 1910 ते 1915. आता नेणारा, भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला नेणारा कोण? लॉर्ड हार्डिंग्स दुसरा. तर लक्षात कसं ठेवायचं, 1911 त्याने बऱ्याच घोषणा केल्या. 11 लिहिताना आपण असं लिहितो ना, मग त्याचा अर्थ पण काय होतो? 2 रोमन भाषेत. त्यावरून त्याचा कालावधी लक्षात ठेवा, 1910 ते 1915. मग लॉर्ड हार्डिंग्स दुसरा कोणता आहे? तो 1911 जो आहे ना, तो लॉर्ड हार्डिंग्स दुसरा आहे. पहिला पण एक लॉर्ड हार्डिंग्स होऊन गेलेला आहे, त्याच्यासोबत कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ठीक आहे. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. लॉर्ड हार्डिंग्स नंतर हेस्टिंग्स हे असे कन्फ्युजन करून घेऊ नका. काही दोन म्हणजे एकच व्यक्ती कधी कधी दोनदा झालेले आहेत आणि काही एकाच नावाचे 2 वेगवेगळे व्यक्ती पण आहेत. ठीक आहे. तर हा लॉर्ड हार्डिंग्स दुसरा. तर त्याने बघा, दिल्ली दरबार 1911 ब्रिटनचा राजा पंचम जॉर्ज व त्याची राणी मेरी भारत भेटीवर आले. त्यांच्यासाठी दिल्ली दरबार भरविण्यात आला. या दरबारात 2 निर्णय घेतले. तर कोणते 2 निर्णय? बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा. बघा, बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा 12 डिसेंबर 1911 रोजी. बंगालची फाळणी घोषणा कर्झन याने सिमल्यावरून 7 जुलै 1905 रोजी केली होती आणि अंमलबजावणी 16 ऑक्टोबर 1905 होणार होती. आणि दुसरी घोषणा, ब्रिटिश भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात आली. ठीक आहे. पुढचं बघा, पहिला महायुद्धात सुरुवात 1914 ते 1918. हार्डिंग्सवर बॉम्ब हल्ला 1912. दिल्लीत हत्तीवर प्रवेश करत असताना त्याच्यावर रासबिहारी बोस, अवध बिहारी, वसंतकुमार विश्वास यांनी बॉम्ब टाकला. त्यात हार्डिंग जखमी झाला पण तो बचावला. इसवी सन 1916 त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलपती म्हणून कार्य केले. पुढचा प्रश्न, आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार डॅश डॅशने सुरू केले. कोणी? अर्थात लॉर्ड रिपनने. लॉर्ड रिपन उदारमतवादी, खूप चांगला होता. त्याच्याविषयी बघा, 1880 ते 84 देशी वृत्तपत्र कायदा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट 1878 लिटनने केला होता. तो याने 1882 रद्द केला. स्थानिक स्वराज्याचे अधिनियम 1882 पारित केले म्हणून त्याला स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक म्हणतात. हंटर कमिशन प्राथमिक व माध्यमिकसाठी 1882 यांच्याच काळात. साक्ष महात्मा फुले व पंडिता रमाबाई. इल्बर्ट बिल 1883-84 हे बिल भारतीय न्यायाधीशात युरोपीय दोषी व्यक्तीवरील
फौजदारी खटले चालविण्यास संमती देणारे होते, पण या बिलास संपूर्ण इंग्रज लोकांनी विरोध केला. शेवटी रिपनला राजीनामा देऊन मायदेशी परतावे लागले. PC इल्बर्ट कायदा सदस्य होते. वित्तीय केंद्रीकरण लॉर्ड मेयोच्या सुधारणा पुढे चालू ठेवल्या. रिपनचे पुस्तक द ड्युटी ॲट द एज यात त्यांनी लोकशाहीचे गुण सांगितले. आर्म्स ॲक्ट रद्द केला. पहिला फॅक्टरी ॲक्ट 1881 मध्ये करण्यात आला. रुरकी ठराव 1882 विद्यार्थी प्रवेश पात्र, भारतीय विद्यार्थी प्रवेशास पात्र. रुरकी ठराव. अफगाण युद्धाचा शेवट याच्याच काळात झाला. सिव्हिल सेवेचे प्रवेशाचे वय 19 सोडून 21 केले. रिपनने प्रशासनाचे भारतीकरण केले. पंजाब व अहमदाबाद विद्यापीठ 1882 स्थापन. यांच्याच कालावधीत सर्वप्रथम नियमित दर 10 वर्षांनी जनगणना. म्हैसूर राज्याची पुनर्स्थापना. फ्लोरेन्स नायटिंगलने रिपनला भारताचे उद्धारक असे म्हटले आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने रिपन आपण थोडक्यात बघितलं आहे. बघा 10वा प्रश्न, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर C. राजगोपालाचारी. काय विचारले? पहिले भारतीय. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विचारलं तर माउंटबॅटन 1947 ते 48. पण स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल C. राजगोपालाचारी. 5 मार्च 1948 नेमणूक झाली. पुढे बघा 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर डॅश डॅश यांचा खून केला. तो कोणाचा? लॉर्ड मेयोचा. लॉर्ड मेयो. कालावधी 1869 ते 72. 14 डिसेंबर 1870 रोजी वित्तीय विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला, म्हणून यांना वित्तीय विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटलं तर कोण येतो? लॉर्ड रिपन. आणि आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हटलं तर लॉर्ड मेयो. इसवी सन 1872 मध्ये 2 कॉलेजची स्थापना. राजकोट कॉलेज काठियावाड आणि मेयो कॉलेज अजमेर. भारतीय राजपुत्रांचे शिक्षण त्यांच्या राजकीय प्रशिक्षणासाठी स्थापन. 1872 पहिली जनगणना यांच्याच काळात. 1872 कृषी विभागाची स्थापना. लॉर्ड मेयो यांचे व अफगाणिस्तानचे अमीर शेख अली यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांना कारागृह सुधारण्यात स्वारस्य होते, म्हणून ते 8 फेब्रुवारी 1872 रोजी अंदमान भेटीवर गेले असता शेर अली आफ्रिदी या कैद्याने चाकूने वार करून खून केला. खून होऊन मृत्यू झालेले मेयो हा एकमेव व्हायसरॉय हो. स्टॅटिस्टिकल सर्व्हे ऑफ इंडियाची 1871 स्थापना. ठीक आहे, आता योग्य कामगिरीची जोडी करा. सार्वजनिक बांधकाम खाते कोणी? तर लॉर्ड डलहौसीने. आता ही एक जोडी जरी लागली तरी ला एक असणारा एकच ऑप्शन आहे, तर आपले सगळं उत्तरं सुटतात. 1857च्या उठावावेळी गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग होता. याला कन्फ्यूज करण्यासाठी डलहौसी पण दिला जातो, कारण करतं कोण आणि भरतं कोण, म्हणजे केलं सगळं कोणी? डलहौसीने. त्यामुळे असंतोष निर्माण झाला आणि उठाव झाला. पण नेमका तेव्हा कोण होता? लॉर्ड कॅनिंग आलेला होता. व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट करणारा लॉर्ड रिटन, रद्द करणारा रिपन. भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले लॉर्ड कॉर्नवॉलिस. बघा बघून घेऊ आपण. लॉर्ड डलहौसी यांच्या कालावधीत संस्थाने खालसा करण्यात आली. लॉर्ड लिटरने दिल्ली दरबार भरवला. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने कायमधारा पद्धत 1793 मध्ये सुरुवात केली. पुढचा प्रश्न बघा 13व्या क्रमांकाचा. लॉर्ड गव्हर्नर जनरलची इनाम कमिशन 1828 नेमले. कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन 1828 नेमले? आता आपण हे वाचल्यानंतर आपल्याला समजा इनाम कमिशन वय काय बाबा, काय माहितीच नाही असं जर झालं तर ॲटलिस्ट आपण हे बघू शकतो 1828 म्हणताय ना, मग आपण एक फक्त रिस्क म्हणून लॉर्ड विल्यम बेंटिंगवर टिक करू शकतो, कारण 1829 कोण होता? 2829 लॉर्ड विल्यम बेंटिंग होते. सतीबंदीच्या कायद्यावरून लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बघा लॉर्ड विल्यम बेंटिंग 1828 ते 35. यांच्यावर जेम्स मिल व जेरेमी बॅन्थम यांचा प्रभाव होता. 1803 विल्यम बेंटिंग हे मद्रासचे गव्हर्नर होते. तेव्हा वेल्लोरच्या सैनिकांनी उठाव केला होता. हे महत्त्वाचं आहे, वेल्लोरच्या सैनिकांनी उठाव केलेला. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंगच होते. आधुनिक भारताच्या इतिहासात तो शांतता व सुधारणेसाठी प्रसिद्ध आहे. सुधारणा. अलाहाबाद येथे रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना. रॉबर्ट मार्टिन बर्टच्या मार्गदर्शनाखाली जमिनीनुसार महसूल. सतीबंदी कायदा 1829. राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नाने प्रथम बंगाल, नंतर 1930 मुंबई व मद्रास. ठीक आहे, आधी बंगाल हे नीट लक्षात ठेवा, नंतर 1930 मुंबई मद्रास. अर्धा भत्ता रद्द केला. हा सैनिकांना शांततेच्या काळात मिळत असे, पण फक्त कलकत्त्यात लागू.
बेंटिंगने कलेक्टर व जिल्हा मॅजिस्ट्रेटची कामे एकाच व्यक्तीच्या हाती दिली. अर्भक हत्या व बाल बळीवर बंदी घातली. उदाहरणार्थ राजपूत राज्यामध्ये बंगाल सौगर बेट. नंतर ठगांचा बंदोबस्त. आता मी तुम्हाला इथे बघा इथे 2 गोष्टी लक्षात. पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करणारा कोण, तर हेस्टिंग. बघा पेंढारी म्हटलं तर हेस्टिंग. आणि ठगांचा बंदोबस्त बेंटिंग. ठीक आहे, या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. पुन्हा दाखवते मी तुम्हाला. ठगांचा बंदोबस्त बेंटिंग. याच्या बंदोबस्तासाठी बेंटिंगने कर्नल विल्यम स्लीमन यास नेमले होते. 2 फेब्रुवारी 1835 मॅकॉले शैक्षणिक धोरणावरील इतिवृत्त प्रसिद्ध केला. इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार केला. प्राच्यवादी भारतीय शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या गटात H.T. प्रिन्सेप, हायमन विल्सन आणि पाश्चात्य अंग्लवादी म्हणजे त्याला पाठिंबा देणारे सर चार्ल्स ट्रॅव्हलियन याने इंग्रजी शिक्षणास प्रोत्साहन. ठीक आहे, पुढे बघा. पेनिन्सुलर व ओरिएंटल या आगबोट कंपन्या सुरू केल्या. गैरप्रशासनाच्या कारणावरून काही राज्य ताब्यात घेतली. कोणी, विल्यम बेंटिंगचं चालू आहे बरं का आता, डलहौसीचं नाही. गैरप्रशासनाच्या कारणावरून काही राज्य ताब्यात घेतली त्याने. कोणती, हे लक्षात ठेवा. जैतिया, म्हैसूर 1831, कुर्ग IMP 1834, मध्य चचार 1834. इनाम कमिशन 1828 स्थापन केले. पुढे डलहौसीनेही स्थापन केले. ग्रँड ट्रक रोडच्या निर्मितीची सुधारणा याच्या कालखंडात. ठीक आहे, सुरुवात याच्या कालखंडात. नंतर पुढचा प्रश्न 5 मार्च 1948 रोजी डॅश डॅश यांचे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली, तर सी राजगोपालाचारी. स्पष्टीकरण बघा. स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय होते, कारण घटना लागू झाल्यानंतर हे पद रद्द करण्यात आले. सी राजगोपालाचारी राजाजी नावाने प्रसिद्ध. जन्म मद्रास प्रांतातील सेलम जिल्हा, सध्याचा कृष्णगिरी जिल्हा. मद्रास प्रेसिडेन्सीचे पहिले प्रधानमंत्री होते. अस्पृश्यतेच्या विरुद्ध ते वायकोम सत्याग्रहातही सहभागी होते. असहकार चळवळ, दांडी यात्रा व भारत छोडो आंदोलनात ते सहभागी होते. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी अचूक जोडी ओळखा. बघा, वॉरन हेस्टिंग्स लिलाव पद्धतीने महसूल गोळा. लॉर्ड कॉर्नवॉलिस कायमधारा पद्धत बंगाल. नंतर थॉमस माल्थस रयतवारी पद्धतीचे पुरस्कर्ते. रॉबर्ट क्रिथ प्रिंगले डेव्हिड रिकॉर्डचा शिष्य. हे 4ही विधानं म्हणजे जोड्या बरोबर आहे. बघा, वॉरन हेस्टिंग्स लिलाव पद्धतीने महसूल गोळा, कॉर्नवॉलिस कायमधारा, माल्थस रयतवारी पद्धतीचा पुरस्कर्ता आणि रॉबर्ट क्रिथ प्रिंगले डेव्हिड रिकॉर्डचा शिष्य. रयतवारी याच्यात काय व्हायचं, या पद्धतीत शेतमालाचे उत्पादन, जमिनीचा कस हे तपासून कर लावला जात असे. प्रिंगले रिकॉर्डचा खंड सिद्धांत लागू करण्याचा प्रयत्न केला. प्रिंगलने रिकॉर्डोचा खंड सिद्धांत लागू करण्याचा प्रयत्न केला. रिकॉर्डोच्या सिद्धांतानुसार खंड हा एकसर उत्पन्नावर न आकारता निव्वळ उत्पन्नावर आकारला जातो हे सुचविले. ही पद्धत इंदापूर, पुणे येथे वापरण्यात आली. ठीक आहे, पुढचा प्रश्न योग्य जोड्या लावा. तर बघा, लॉर्ड बेंटिंग ग्रँड ट्रक रोड सुरुवात आपण बघितलं आत्ताच. डलहौसी सार्वजनिक बांधकाम खातं, डॉक्टर मुकुंदराव जयकर इंडियन रोड डेव्हलपमेंट कमिटी आणि श्री वालचंद हीराचंद हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सती प्रथा बंद केली. मदत राजाराम मोहन रॉय, जगन्नाथ शंकरशेठ महाराष्ट्रातले. लॉर्ड डलहौसी याला आधुनिक साम्राज्याचा निर्माता म्हणतात. इंडियन रोड डेव्हलपमेंट कमिटी 1927-28 मध्ये स्थापन करण्यात आली. M.R. जयकर, शेठ वालचंद हीराचंद दोशी यांनी हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेडची 1940 मध्ये अमेरिकी प्रबंधकाच्या मदतीने स्थापना केली. ही भारताची पहिली विमान कंपनी होय. ठीक आहे, पुढे बघा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. बघा, लॉर्ड कॅनिंग राज उपाधी कायदा. लॉर्ड रिटनने भारतीय शस्त्र कायदा केला होता, हे बरोबर आहे.
लॉर्ड कर्झनचा भारतीय विद्यापीठ कायदा हे पण बरोबर आहे आणि रिपनचा पहिला फॅक्टरी ॲक्ट बरोबर आहे. मग उरतं काय? लॉर्ड कॅनिंग राज उपाधी कायदा हे विधान चुकीचं आहे. राज उपाधी कायदा 1876, रॉयल टायटल्स ॲक्ट शाही उपाधी कायदा कोणाच्या कालावधीत? तर लिटनच्या कालावधीत लागू झाला. कालावधी लिटनच्या कालावधीत झाले. 1876 मध्ये ब्रिटिश संसदेने हा कायदा संमत करून इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाला कैसरे हिंद, बघा कैसरे हिंद भारताची सम्राज्ञी या पदवीने विभूषित केले. मात्र ब्रिटिश संसदेतील उदारमतवादी पक्षाने या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. 1 जानेवारी 1877 मध्ये दिल्लीला एक दिमागदार सोहळ्यात राजे व जनतेच्या उपस्थितीत या नवीन उपाधीची घोषणा करण्यात आली. भारतीयांनी या घटनेची तीव्र नाराजी व्यक्त केली, कारण त्यावेळी भारतात भयानक दुष्काळ पडला होता. लोक भुकेने मृत्युमुखी पडत असताना सरकारने मात्र खोट्या देखाव्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. R.G. प्रधान म्हणतात, या राज उपाधी कायद्यामुळे व दिल्ली दरबारामुळे जनतेत राष्ट्रीय अवमानाची छुपी भावना पसरली. R.G. प्रधानांचे हे स्टेटमेंट आहे. यातूनच स्फूर्ती घेऊन सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी पुढे भारतीयांची एक संघटना बनविली. पुढचा प्रश्न, भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला? तर भारतमंत्री मोडले. हे आपण आधीच बघितलेलं आहे. अशा विधानावर आधारित प्रश्न आले असतात ते निश्चित माहीत असेल तरच सोडवा, अन्यथा सोडवू नका. हे अगदी बरोबर आहे. ठीक आहे. अयोग्य जोडी ओळखा. तर इल्बर्ट बिल लॉर्ड रिपनचं होतं. खालसा करण्याचे तत्व लॉर्ड डलहौसीचं होतं. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन. काँग्रेसची स्थापना लॉर्ड लिटन नाही तर लॉर्ड डफरिन. काँग्रेसची स्थापना डिसेंबर 1885 मध्ये झाली. त्यावेळेस गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन होता. लॉर्ड डफरिन 1884 ते 88 कालावधी. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना याच्याच कालावधीत झाली, 28 डिसेंबर 1885. शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास बंदी घातली. तिसरे बर्मा युद्ध, शिंद्यांना ग्वाल्हेर परत केले. पुढचा प्रश्न 20वा, भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले. कारण तर आता बघा, भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळवण्यात सहजता यावी, ब्रिटिश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमवण्याकरता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी. आता हे स्टेटमेंट जर तुम्हाला नीट समजले नाही तर सगळे स्टेटमेंट वाचून घ्यायचे. तर बघा, शेवटचं स्टेटमेंट काय? भारत स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी याकरता, भारतात सहज व स्वस्त वाहतूक उपलब्ध व्हावी अशा विचारांचा होता का? तो अजिबात नाही. क स्टेटमेंट जिथे आहे ते ऑप्शन लगेच जातात आणि उत्तर आपण अ व ब टिक करू शकतो. बघा, रेल्वे, तार, टपाल, लष्करी, राजकीय, आर्थिक सुधारणा या त्याच्या स्वतःच्या भल्यासाठी, संपत्तीचे निस्सारण करण्यासाठी व ब्रिटिशांची भारतातील सत्ता मजबूत करण्यासाठी राबवली म्हणजे त्याच्यासाठी केल्यात. त्यामुळे पर्याय क चुकीचे आहे, म्हणून पर्याय अ ब बरोबर. अधिक माहितीसाठी प्रश्न क्रमांक 7 बघा, आपण ऑलरेडी बघितलेला आहे. पुढे बघा, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर लॉर्ड कर्झनने केली. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झनने केली. कर्झनने 7 जुलै 1905 सिमल्याहून फाळणीची योजना घोषित केली. अंमलबजावणी 16 ऑक्टोबर 1905 रोजी. फाळणी 2 भागात झाली, पूर्व बंगाल व आसाम. हे मी फास्टमध्ये घेते कारण हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे. बंगाल 2 याच्यात कशी केली? पूर्व बंगाल व आसाम. बंगाल प्रांतातून चितगाव, ढाका विभाग व माल्डा जिल्हा तोडून शेजारील आसाम प्रांताला जोडून हा प्रांत तयार केला. लोकसंख्या 31 दशलक्ष आणि उर्वरित बंगाल, संबलपूर व इतर 5 ओडिसातील संस्थाने बंगाल प्रांतात समाविष्ट करून उर्वरित बंगाल प्रांत तयार केला जाईल. लोकसंख्या 54 दशलक्ष. आता बघा, कर्झनने फाळणीचे कारण प्रशासकीय सोय असे सांगितले होते, पण खरा उद्देश राष्ट्रवादी बंगाली जनतेमध्ये धर्माच्या व भाषेच्या आधारावर फूट पाडणे होय. धर्मावर व भाषेच्या आधारावर फूट पाडणे. आता बघा, लॉर्ड कर्झन बाबत आपण बघून घेऊ. 1899 ते 1905 असा त्याचा कालावधी होता आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे कारण त्याने पण खूप सुधारणा म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या कालावधीत झालेल्या. तर त्या बघू आपण. कलकत्ता कोऑपरेशन ॲक्ट 1899 द्वारे कलकत्ता कॉर्पोरेशनमधील इलेक्टेड मेंबर्सची संख्या कमी केली. भारतीय नाणी व चलनी कायदा 1899 करून आंशिक गोल्ड स्टँडर्ड लागू केले. यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रत्येक बाबीसाठी समिती आयोग स्थापन करून त्या क्षेत्रात सुधारणा केला. दुष्काळ आयोग कोणता? सर अँथनी मॅकडोनेल. 1899
1900 अँथनी मॅकडॉनेल दुष्काळ आयोग 1901 मध्ये सर कोलिन स्कॉट मॉन्क्रिएफ यांच्या अध्यक्षतेखाली सिंचन आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यात पुढील 20 वर्षात 4.5 कोटी खर्च करायचे होते. रेल्वे कार्य प्रशासनाबद्दल सल्ला देण्यासाठी थॉमस रॉबर्टसन हा इंग्लंडहून बोलवले. ठीक आहे, रॉबर्टसन रेल्वे रॉबर्ट रेल्वेने इंग्लंडहून आला भारतात, असं काहीतरी करून लक्षात ठेवा. भारतीय विद्यापीठ कायदा 1904 यासाठी रॅले आयोग उच्च शिक्षणासाठी नियुक्त केले. विद्यापीठासाठी रॅले आयोग. पोलीस सुधारणा 1902 सर अँड्र्यू फ्रेझर अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आले. नंतर सहकारी पतसंस्था एडवर्ड लॉ सहकारी पतसंस्था. बंगालची फाळणी 1905 केली. प्राचीन स्मारकांचा कायदा 1904 केला व भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना. कार्लाइक परिपत्रक विरोधी संस्था स्थापन केल्या. कशासाठी? काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी. लष्करी सेनापती किचनर व कर्झन यांच्यात अधिकारांच्या कक्षेवरून वाद झाला. तर हे काय होते, हे कर्झनबाबत ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहे, हे सगळं लक्षात ठेवा. रेल्वेसाठी थॉमस रॉबर्टसन, भारतीय विद्यापीठ कायद्यासाठी रॅले आयोग, पोलीस सर अँड्र्यू फ्रेझर, पतसंस्था एडवर्ड लॉ. आणि कधी कधी ही क्रोनॉलॉजी पण विचारलं जाते. तर बघा, अशा पद्धतीने आपण हे कंप्लीट केलेलं आहे. कोणतं? तर काँग्रेसचं म्हणजे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय याच्यावर जे काही प्रश्न आलेले आहेत आणि जे काही माझं अपकमिंग मी टाकून ठेवले होते, कोणते? ॲनिमल क्लासिफिकेशन आणि बँकिंग, तर ते पण येतीलच, तर टेन्शन घेऊ नका, त्याचे पण व्हिडिओ येणार आहेत. ठीक आहे, तर मग आपण इथेच थांबूया. धन्यवाद.